दरम्यान या प्रकरणी आता दमानी यांनी सुद्धा भाष्य केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झाल्याचं म्हणत मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर ही क्रूर हत्या झाली नसल्याचंही दमानी यांनी म्हटलंय। मुंडेंबाबतचे सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांना आज पत्राद्वारे पाठवणार असल्याचं दमानी यांनी म्हटलंय। शिवाय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी सुद्धा मागणी पुन्हा एकदा दमानी यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाहून आज 2 महिने उलटले आहेत। या संदर्भात अंजली दमानी यांनी सुद्धा एक ट्विट केलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 2 महिने उलटले आहेत। त्या संदर्भात तुम्ही एक ट्विट सुद्धा केलं आहे। काय नेमकं ट्विट आणि काय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की आज 2 महिने पूर्ण झालेत पण अजूनही एक आरोपी पण फरार आहे आणि विशेष माहिती पण समोर येत नाहीये। आणि जर आपल्याला आठवतंय की 9 तारखेला एक जी स्कॉर्पिओ पकडली गेली होती त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल फोन मिळाले होते आणि काही माध्यमांनी अशी देखील बातमी चालवली होती की त्याच्यातनं एका बड्या नेत्याचा फोन आला होता। तर ते आज तक आहेत, म्हणजे आपल्याला सांगितलं जातंय की ते फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलंय, पण फॉरेन्सिकला किती महिने लागणार? आज 2 महिने पूर्ण झाले तरी फॉरेन्सिकचा रिपोर्ट जर आला नाहीये, सगळे डिटेल्स कळत नाहीयेत, तर अतिशय डिस्टर्बिंग आहे। आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणात कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे आणि खरं तर कराडला वाढवण्यातच त्यांचा प्रचंड मोठा असा हातभार होता। आणि जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही या प्रकरणाची नीट चौकशी होणारच नाही। म्हणून मी आता एक अतिशय डिटेल्ड असं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलंय, अजित पवारांना पाठवलंय, सीबीआयला लिहिलंय, कॅगला लिहिलंय आणि लोकायुक्तांना लिहिलंय। आणि ह्याच्यात सगळे जे डिटेल्स, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, मी एक्सपोज केलेला तो कृषी घोटाळा असो आणि आता करुणा मुंडेच्या ह्याच्यातली ऑर्डर असो, या सगळ्या गोष्टी मी यांना पाठवल्या आहेत आणि त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तो निर्णय टोल न करता घेतला गेला पाहिजे असं मला स्पष्ट वाटतंय। ताई, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली की करुणा मुंडे यांनी कधी बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र काही परिणाम होतील, त्याला सामोरे जाऊन बोललं पाहिजे, जे होईल ते होईल असं संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, ते कधी काही बोलतात, मला नाही बोलायचं त्याच्याबद्दल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही आहे असं बावनकुळे म्हणतात। प्रत्यक्ष संबंध कसा आहे कसा नाही हे जेव्हा त्या मोबाईल मधला डेटा रिट्रीव्ह होईल ना तेव्हा बावनकुळेंना आपोआप कळेल। तोपर्यंत असे उगाच आपल्या मनाला येईल ते बोलू नये, कारण जे स्पष्ट दिसतंय आताच्या घटकेला बावनकुळेंना माझे हे प्रश्न विचारा की तुम्हाला कृषी घोटाळ्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे राख ते थेट महाजनकोकडनं घेत होते की नाही, मग याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं की नाही, मग इलेक्शन कमिशननी त्यांची मंत्रीपद काय आमदारकी सुद्धा रद्द केली पाहिजे, हे सगळं बावनकुळेंना माहिती आहे की नाही?